नमस्कार, मी विश्वास असा. गेल्या वर्षी शेतकऱ्यांची युरियासाठी मोठी दैन झालेली होती आणि अक्षरशः शेतकऱ्यांना मोठ्या चढ्या भावानं युरिया घ्यावा लागलेला आहे. सध्या राज्यामध्ये युरियाची टंचाई असल्याचं भासत असलं तरी भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यासह अनेक ठिकाणी युरियाच्या नावाखाली अनेक दुकानदार लूट करत असल्याचे एकंदरीत दिसून येते. त्या भोकरदन तालुका कृषी अधिकारी भोकरदन येथे आहेत आणि या ठिकाणी आपल्यासोबत या तपासणी अधिकारी सोनवणे सर आहेत. सोनवणे सर, भोकरदन तालुक्यामध्ये एकंदरीत जे चित्र आहे या चित्राबद्दल काय शेतकऱ्यांना आवाहन कराल? मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की खरीप हंगामासाठी भोकरदन तालुक्याला लागणारा युरिया असेल, DAP असेल किंवा इतर खतं असेल, आपल्या मागणीप्रमाणे जेवढा लागणारा खतसाठा आहे तो आवंटित झालेला आहे. तसेच खास करून मुख्यत्वे शेतकऱ्यांची मागणी ही युरिया आणि DAP हे जे अनुदानित खतं आहेत यांच्यासाठी जास्त प्रमाणात असते आणि ते असायलाही पाहिजे. परंतु युद्धजन्य परिस्थिती आणि खतांचा साठा हा जो उपलब्ध होत आहे, परंतु टप्प्याटप्प्याने उपलब्ध होत आहे. काही प्रमाणात काही भागात अजून काही दुकानावर युरिया नसल्याच्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. तसेच आतापर्यंत चढ्या भावात विक्रीचे तक्रार आजपर्यंत तरी आली नव्हती. आज काही शेतकऱ्यांकडून तशी माहिती मिळत आहे. त्यानुसार आम्ही पुन्हा एकदा तपासणी करून ज्या भागात असं होत असेल शेतकऱ्यांना आवाहन करतो की कोणी लिंकिंग जे खत आपल्या पिकासाठी आवश्यक नाही असे खत जर कोणी बळजबरी देण्याचा प्रयत्न करत असतील किंवा दुकानदार असेल, डीलर्स असतील, हे जर असे घ्यायला लावत असतील तर तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी अधिकारी म्हणजे माझ्याशी धनंजय सोनवणे, माझा नंबर आहे मोबाईल नंबर 9420146379, मला कॉल करावा. तसेच तुमच्याकडे विभाग कुठला कुठला ते पहिलं सांगा. माझ्याकडे दक्षिण भोकरदन तालुका आहे. तसेच पंचायत समितीला कृषी अधिकारी म्हणून मस्के साहेब आहेत. त्यांच्याकडे भोकरदन शहर आणि उत्तर भाग, पिंपळगाव, रेणुकाई, धावडा, वालसांगी, अनवा हे जो भाग आहे तो त्यांच्याकडे येतो. किंवा कुठलीही असेल तालुक्यातून कुठलीही तक्रार असेल तरी आमच्याशी दोघांशी संपर्क केला तरी काही हरकत नाही. लिंकिंग कोणी करत असेल तर स्पष्टपणे तक्रार करावी. चढ्या भावाने देत असतील तरी तक्रार करावी. आम्ही सक्त आणि कठोर कारवाई आम्ही त्यांच्यावर करू. तर हे होते आपल्या सोबत तपासणी अधिकारी सोनवणे. अनेक शेतकऱ्यांना त्यांनी आवाहन केलेलं आहे आणि ज्या शेतकऱ्यांना अडचणी येत असेल त्यांनी या सरांच्या नंबरवर फोन करायचा. ज्या दुकानदारांनी तुम्हाला जास्त वाजवीनं खत दिलं त्यांची रिसर तक्रार करा. पुढील कारवाई कृषी विभाग करेलच. जर कृषी विभागाने कारवाई केली नाही तर आपण तुमच्या सोबत आहोत. मी विश्वास असा, मराठवाडा मीडिया, भोकरदन.